चला मॅचला सुरुवातीला आपण दोन्ही संघांचं अभिनंदन करूयात की इथपर्यंतचा प्रवास त्यांचा राहिलेला, कारण 5 दिवसामध्ये अजय सर आपण जवळपास 40 संघांना सहभाग दिला. 40 मधून हे 5 दिग्गज संघ ज्यानं अधिराज्य गाजवलेला उर्वरित संघांवरती 3 चेंडूंची पेनल्टी. मॅचला होईल सुरुवात. चला मॅचला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये जय मोसोबा भडवल B+ आणि KG हजारे पुरस्कृत संघ मैदानाच्या आतमध्ये. दुसरीकडे जयस खाड्याचा पाडा. पहिला बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करण्यात आलेली आणि स्वतः फलंदाज सतीशनं क्षेत्र सोडलेलं आहे. पंचांच्या इशाराची वाट पाहण्याच्या पूर्वी सतीशनं सांगितलं की यस चेंडू बॅटला लागलेला आहे. एक प्रामाणिक खेळ दाखवलेला आहे खाड्याच्या पाडा टीमच्या कॅप्टन सतीशनं. तो परतला मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. बाउंड्री लाईनच्या बाहेर साहिल नव्हे तर केतन काढेचा पहिला वार. षटकार. केतन खाडेचा फटका फ्रंट फुटला बाहेर काढत पाय वाकवला आणि षटकार दाखवला. अनुराग सोनावले फार कमी वयामध्ये यशाची उंच शिखर गाठणारा हा खेळाडू मोठमोठ्या संघांच्या विरोधामध्ये मोठमोठ्या फलंदाजांना नांगी टाकण्यासाठी भाग पाडणारा गोलंदाज अनुराग बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 1 मध्ये. धावा बनल्यात 6. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंडला केतन. लॉफ करतात आता हवेत. बघूयात अनुरागनं स्वतः कॉल दिलाय. पोचलेत, कॅच सुटली आहे, रन मिळतील जरूर. निघाले दुसऱ्यासाठी. 2 धावा कंप्लीट. एक रन इम्पॉर्टंट आहे, एक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे, कारण 2 ओव्हरची मॅच, त्यामध्ये असलेली पेनल्टी बरंच काही निर्भर करेल या मॅच मध्ये. एक धाव संख्येचं महत्व बडवल B+ संघाला माहिती आहे, कारण 1 धावेनं त्यांना सामना पराभूत व्हावा लागलेला. 8 धावा बनलेल्या. पहिलं षटक सुरू आहे. बघूयात कितीपर्यंतचं टार्गेट इथून ठेवण्यात येईल. अनुराग एक आक्रमक गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला केतन. वेगवान टाकला, पानवरती कदाचित आढळला. वेगवान होता चेंडू. सुंदर टाकलेला. अनुरागनं फेकला. पुन्हा डॉट बॉल. कम बॅक केलं आपल्या ओव्हर नंबर 1 मध्ये. निर्धाव चेंडू नुकताच फेकलेला. 8 धावा धाव पुस्तकावरती. याच क्रीडांगणावरती क्वालिफाय झालेला खाडाचा पाडा संघ आज अंतिम रात्रीमध्ये बडवल संघाच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वांगणी परिसरामध्ये एक दादा संघ, तो आज पूर्णपणे नेरळमध्ये येऊन आपल्या नावाचा अधिराज्य गाजवण्यासाठी त्यानं केलेला प्रयत्न. बनलेला धावा 8. अंतिमचे 2 बॉल ओव्हर नंबर 1 मध्ये. बॉल तयार. वेगवान तोही राहिला खाली. गुड किपिंग फ्रॉम पंकज मस्कर. पुन्हा डॉट बॉल. केतन सुद्धा नाराज आहे, कारण त्याला अपेक्षा होती की चेंडू सरळ बॅट वरती येईल, परंतु ज्याप्रमाणे चेंडू 2 टप्पे घेत विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला, या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं उत्तर नव्हतं केतन काढे, कारण केतनने इरादा बनवला तर जसा बॉल येईल तशी बॅट जाईल जरूर, परंतु बॉल निघून गेलेला सबमरीन डिलिव्हरीच्या स्वरूपामध्ये. डॉट बॉल. धावा 8. विकेट गेली 1. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे, जिथे बॉलिंग करतोय अनुराग सोनावले. स्टील 1 टू गो. केतन काडे ऑन स्ट्राइक. 4 बॉल मध्ये 8. थकलाय, दमलाय. दूरवरचा प्रवास. काल रात्री याच क्रीडांगणावरती ते मॅचेस खेळलेले आहेत. 0-0-2-8. दमलाय, थकलाय, परंतु आपल्या गावासाठी पुन्हा एकदा तो उभा राहिलेला. शेवटचा अंतिम चेंडू. 8 धावा. कमी गतीने टाकलाय. पंचांना लाऊड कॉल केला. इट्स अ नो बॉल. नो बॉल कशाचा, तर कदाचित रिटर्न क्रीज अथवा ओव्हरस्टेपिंग. येस, ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल दिलेला. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल. धावा बनलेला 9. केतन वरती आता प्रेशर बनलेलं, कारण केतननं 1 षटकाराच्या नंतर जरूर 2 धावा मिळवल्या, त्यानंतर 3 डॉट बॉल त्याने फेस केले, कारण त्याला चेंडूचा अंदाज येत नाहीये. ज्याप्रमाणे विकेटने आता रंग दाखवायला सुरुवात केलेली, कारण 5 रात्रींमध्ये ठळक असणारी विकेट
ती आता आपले रंग दाखवत असताना या अंतिम टप्प्यामध्ये 9 धावा फ्री हिट. चांगला टाकला, फ्री हिट मिस केला केतन. डॉट बॉल. साहिलला अजिबात संधी मिळालेली नाहीये. पहिल्या षटकाचा डाव टपला. पंच जरा चाचपणी करा. अनुराग फिट असेल तर त्याला मॅच मध्ये इन्व्हॉल्व ठेवा, कारण ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये ते या ठिकाणी क्वालिफाय, त्यानंतर आजच्या रात्रीमध्ये कर्जत दैवली येथे स्पर्धा, म्हणजे जशी आम्हाला माहिती मिळाली की बडवलचा एकही खेळाडू झोपलेला नाहीये. त्या कारणास्तव एकदा पंच चाचपणी करा. जर सर्व काही फिट असेल तर आपण पुन्हा पाणी येस ओके. तर आपण पुन्हा सुरुवात करत आहोत मॅचला. पहिल्या षटकाचा डाव टपला. केतन आतापर्यंत 9 आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. साहिल वरती जबाबदारी वाढलेली. साहिल काडे एक अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. काडेच्या पाड्या या छोट्याशा गावामधून मग वांगणी परिसरामध्ये असू द्यात, कर्जत नेरळ परिसरामध्ये असू द्यात, अष्टपैलू ऑलराऊंडर भूमिकेमध्ये ज्याने नेहमीच आपल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती नाव कमवलेलं आहे तो साहिल काडे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता पूर्णपणे षटकाची जबाबदारी साहिल वरती. काड्याच्या पाड्यात गावाचं लक्ष वेधलेलं असेल, कारण आता बॉलिंग मार्क वरती पंकज मस्कर आलेला आहे. 2 यंगस्टर एकामेकाच्या विरोधामध्ये. पंकज मस्कर गोलंदाजी मार्क वरती इन्फॉर्म खेळाडू, दुसरीकडे मल्टीटास्कर अष्टपैलू कामगिरी करणारा साहिल खाडे. जर का साहिल खाडेच्या बॅटमधून 3 लगातार सिक्सर आले तर अंजपचे नरेश मिनमिने यांच्याकडून टोटल 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 3 लगातार मारले तर नरेश मिनमिने यांच्याकडून 1500. करण भाई पाय टाकला. पहिला बॉल पाय टाकला. लाऊड अपील. राऊंड द स्टम्प्स न बॉल. कदाचित या क्षणाला पिचिंग इम्पॉर्टंट ठरू शकली असते. त्यात पंचांना पूर्णपणे दर्शवलेलं विजिबिलिटी ब्लँक झालेली आहे. अगदी राऊंड द स्टम्प्स आल्याच्या नंतर अगदी मध्ये येतोय डॉट बॉल. पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाज अनुराग सोनावलेचं. थँक्यू करंबा, थँक्यू सो मच. पंकज मस्कर आलेले बॉलिंग मार्क वरती. साहिल काडे सध्या तरी स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करत असताना धावा बनलेल्या 9. पाया टाकलाय. काडेने हेलिकॉप्टर दाखवलाय. क्षेत्ररक्षक राकेश पाटील डाऊन द बॉल. पकडली झेल. फलंदाज बाद. 9 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद. पहिल्या ओव्हर मध्ये जर साहिलला स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित हा फटका देखील बाहेर जाऊ शकला असता, कारण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती त्याचा आय सेट जरूर झाला होता, परंतु ज्याप्रमाणे चेंडू बॅट वरती यायला हवा होता त्याप्रमाणेचा चेंडू बॅट वरती येऊ शकलेला नाहीये, कारण त्याने फार कमी चेंडू फेस केले. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये बरेच चित्र आपण पाहिलेले आहेत. आता बनलेल्या धावा 9. पहिल्या 2 बॉल मध्ये निशांत 6 बनवल्या होत्या. त्यानंतर उर्वरित जवळपास 6 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. मोठ्या फटक्यान मारण्याच्या प्रयत्नामध्ये हे लास्ट मागील 9 चेंडू तुमच्या स्क्रीनवरती जरूर दिसतात. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 होत्या, 3 बॉल मध्ये 8 होत्या, त्यानंतर फक्त उर्वरित 6 चेंडूंमध्ये 1 आली आहे. वेगवान ऑन साइडला निघालाय चेंडू. हवेच्या लाटांवरती स्वारोत निघाला चेंडू. फटका जे सीमा पार. षटकार. सरळ मड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंधरा धावा या षटकाराच्या मदतीने. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करत असताना पाय वाकवला आणि षटकार दाखवला. जयेश काडे ब्रँडेड 6. पुढे टाकला चेंडू. वेस्टर्नच्या पाठीमागे चालला. पुन्हा डॉट बॉल फेकलेला. पंकज मस्करचं कमबॅक. बनलेला 15 धावा. शेवटच्या आणखीन 2 बॉल बाकी. 2 बॉल मध्ये किती धावा वसूल केल्या जातील
कारण खाड्याच्या पाड्या संघाचे पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा होत्या. त्यानंतरच्या उर्वरित 6 चेंडूंमध्ये फक्त नो बॉलची 1 आली आणि त्यानंतर जयेशनं आलेला षटकार डोकला. अंतिमचे 2 बॉल 15 आतापर्यंत बनलेल्या 2 बॉलमध्ये जेवढा धावा येतील तेवढा महत्वाच्या ठरतील, कारण सेकंड इनिंग मध्ये अजय सर फक्त 9 चेंडूंची मॅच. मजा येईल मॅच मध्ये. पंकज तयार. हो, लेगस्टिक मिस करतोय. या धावा महत्वाच्या आहेत खाड्याच्या पाड्या टीमला. धावा कशा येऊ द्यात, काढायच्या बाटा टीमला धावा येणं गरजेचं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काहीतरी हवा. सशाच्या गतीनं का होईना, कासवाच्या गतीनं का होईना, मात्र हळूहळू पुढे पुढे वाटचाल करणं गरजेचं काढायच्या बाटा टीमला. बनलेल्या 16 विजयासाठी बघूयात कितीपर्यंतचं टार्गेट. प्रोजेक्टेड स्कोर तर 20 चा दिसतोय, परंतु ज्याप्रमाणे आस्किंग रन रेट जयेशने नुकताच आलेला षटकार डोकला, एक डॉट बॉल त्याने फेस केला जरूर, परंतु अंतिम 2 बॉल मध्ये बघूयात कशा धावा येतील. काढाचा बाडा त्या संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अनिकेत शेठ हजारे यांना पुरस्कृत केलेला संघ बडवल बी प्लस जय मोसबा या नावाने खेळतोय. 16 धावा. पुन्हा पाय टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टिक मिस, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन महत्वाचे ठरतील पुन्हा काढायच्या बाटा टीमसाठी. कारण ज्याप्रमाणे शॉर्ट टर्म क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्याप्रमाणे एक एक धाव इथून इम्पॉर्टंट असणार आहे. सतरा धावा पुस्तकावरती. अंतिमचे 2 बॉलचा खेळ बाकी है. कहा जाता है हुनर तो सब में होता है, बस किसी का चिप जाता है तो किसी का छप जाता है. सर्व टॅलेंटेड क्रिकेटर आहेत, म्हणूनच एकंदरीत 40 संघांचा सहभाग. 40 मधील हे 5 संघ आहेत ज्याने मागील 35 संघांना पिछाडीवरती सोडून अधिराज्य गाजवलेला. 17ला 2. आता चांगला टाकलेला पंकजनं व्ही लाईन मध्ये बरोबर सरळ रेषेमध्ये चेंडू. विकेट किपर प्रमोद पाटील यांच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल. शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया त्या अंतिम चेंडूवरती धाव येईल की पुन्हा नावावरती राहील पंकजच्या. जयेशनं आलेला षटकार डोकला फायदेशीर ठरेल जरूर, कारण आतापर्यंत 17 बनल्यात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अंतिम चेंडू स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या 17 मधील. लॉफ करतात. 55 नो बॉल कॉल केलाय. 55 नो बॉल कॉल केलेला आहे आणि चेंडू निघालाय सरळ सीमा पार. षटकार. ते मॅच आवाक्यामध्ये होती, परंतु या नो बॉलने बरंच काय दाखवलेलं आहे. टोटल 7. जयेश खाडेनं पुन्हा ठोकला षटकार, त्यावरती धावा मिळाल्या 7. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 24. फ्रीट देखील ऑन साइडला टर्न करतात. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फ्रीटचा बॉल होता. पहिली कंप्लीट. सेकंडच्या कॉल मध्ये रन आउट झालेले फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती केतन. 25 बनलेल्या धावा करायच्या विजयासाठी 26, त्याही 9 चेंडूंमध्ये.
वाडी संघाचे हे धुरंधरच आपण म्हणूया, जे क्वालिफाय बघा चेहऱ्यावरचं हास्य बरंच काय सांगून जात आहेत. आता तेच जर कदाचित हारले असते, कदाचित मॅच बघायला पण आले नसते. त्यांना माहित आहे जंगी स्वागत होईल. येस, मॅचला पंचांचा इशारा पाहूयात. 9 बॉलची मॅच. येस, थँक्यू सो मच. बघू आता 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा इथून बनवायच्यात 26. मॅच ऑन, गेम ऑन. समीर माली ऑन स्ट्राइक, मॅन इन फॉर्म, बडवल गावाचा सुपरस्टार. हो, वेगवान बॅटन पॅड मधून डॉट बॉल, लाऊड कॉल करण्यात आलेला. वेगवान टाकलेलं काय वेग होता. 5:15 वाजता धुरंधर वेगानं टाकलेला चेंडू. गोलंदाज साहिल काडेचा, कारण ज्याप्रमाणे आपण पाहतात बऱ्याचशा मॅचेस कंटिन्यू खेळत आलेला आहे बडवल बी प्लस हा संघ, आणि त्याच्यामध्ये फ्रेश मॅच साठी उतरला. ऑन साइडला टर्न करतात, शॉर्ट ऑफ लेंथ होता, तोही चेंडू वेगाने आला. पहिली तर कंप्लीट, सेकंडचा कॉल, दोन्ही बॅट्समन निघालेत आणि बघता बघता 2 धावा इथून झालेल्या आहेत पूर्ण. 2 धावा संख्येने झाली सुरुवात. इक्वेशन 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये 24 म्हणजे 7 बॉल मध्ये 4 टोकाचे षटकार. उमेश जामगरे, समीर माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती 2 धावा. अनुराग सोनावलेनं टाकलेला 9 बॉल, पंकज मस्करनं 9 बॉल वरती खाल्लेला षटकार. तेच कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये कदाचित मागडे ठरताना दिसून येतील. 7 बॉलचा खेळ बाकी, 7 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 24 धावेंची आवश्यकता. फुल टॉस, लॉंग ऑनला बघूयात. क्षेत्ररक्षक प्रवीण होते त्या ठिकाणी, आणि काय जबरदस्त फिल्डिंग केलेली आहे. काय जबरदस्त फिल्डिंग केलेली. प्रवीण धावा रोखलेल्या आहेत आपल्या टीम साठी 5. यस पंच, यस चेक करण्यासाठी पंच ने DRS ची डिमांड केलेली आहे. क्या बात आहे. फिल्डिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण बाउंड्रीच्या आतमधून जम घेणं, बॉल हातामध्ये असताना बाउंड्री लाईनच्या आतमध्ये लँड करणं, या हँड अँड कोऑर्डिनेशनच्या 2 मूलभूत गरजा होत्या. 3 धावा. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी, 6 मध्ये 23. उमेश जामगरे मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल मध्ये 24 ची गरज असताना बऱ्याचशा मॅचेस त्याने जिंकून दिल्यात. आता 23 करायच्यात. हाफ ट्रॅकर शरीरापासून भरपूर दूर आहे, शरीरापासून भरपूर दूर चाललाय चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, फेकला इथून चेंडू डॉट. प्रियश, खर तर इतका टाळ्यांचा आवाज असून असं वाटतं की लाखोंची पब्लिक आहे ग्राउंड वरती. बॉल इथून आलाय डॉट, म्हणजे आता उर्वरित साहिल तयार. फुल टॉस ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट जवळपास नाहीयेत खेळाडू. बॉल चालला सीमा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवरती. सात धावा, शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे विजयासाठी. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 4 मध्ये 19. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, आणि तिथे रनआउट झालेला फलंदाज समीर माली, म्हणजे स्ट्राईक राहील उमेश कडे. आता बघूयात, 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 चेंडूंमध्ये आता 19 धावेंची गरज.
पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज साहिल खाड्याने धावा दिलेले फक्त 7. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 3 चेंडूंमध्ये 19 धाव संख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचे नियम बघूया. 3 बॉल 19. शेवटचे 3 बॉल विजयासाठी 19 धाव संख्येची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. टीम दामोदे, कॅप्टन आलेले समीर. दामोदे संघाचं देखील अभिनंदन, कारण ते अंबरनाथ येथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत आणि पहिल्यांदाच त्यांच्या गावामध्ये एक बाईक मिळणार आहे. प्रियश, आणखीन एक अभिमानाची गोष्ट अशी की 5 राऊंड नंतर तिथे क्वालिफाय होणार होते. 5 मॅच जिंकल्यानंतर ते तिथे क्वालिफाय झाले. आपल्याकडे 3 मॅच जिंकल्या की ट्रॉफी येते, तिकडे 5 मॅच नंतर दामोदे. आणि दामोदेचा रेकॉर्ड इतका भारी राहिला की त्यांनी एका मॅचमध्ये 35 धावा डिफेंड केल्या, एका मॅचमध्ये 28, एका मॅचमध्ये 26 आणि एका मॅचमध्ये 30. अशा लगातार गोलंदाजाने 4ही मॅचमध्ये कन्सिस्टंट बॉलिंग अटॅकने दामोदर संघाला चिखलोलीच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय केलेलं आहे. आणि बाईक येणारे प्रथमतच ही मोठी गोष्ट आहे. 3 बॉल 19. पहिला चेंडू एज कदाचित दिसलेला नाहीये खेळाडूंना, परंतु निघून चाललाय चेंडू सीमा पार. चौकार. बघा चेंडूची व्यवस्था करा ताबडतोब मैदानामध्ये. दोन बॉलचा खेळ बाकी. 2 चेंडूमध्ये 15 धाव संख्येची गरज. हनुमान दादा खाडे या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्याच वतीनं खाड्याच्या बाळा टीमला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजीतून बाद. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. दामोदर टीमच्या अगेन्स्ट लगेचच मॅच होणार आहे विनिंग टीमची. तर कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका ही विनंती, कारण अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. कर्णधार सतीश जेही पाठीराखे असतील ते, सिनियर खेळाडू नागेश, बघा कोणीही मैदानाच्या आतमध्ये आपले जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. शेवटचा बॉल बाकी आहे. जो काही जल्लोष करायचा तो बाउंड्रीच्या बाहेर, कारण अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. अशा अपेक्षा करा की तुम्ही फायनल जिंकाल आणि मैदानाच्या आतमध्ये जल्लोष कराल. 1 बॉल मध्ये आता 15. बडवल B+ बनाम काळाचा पाडा या 2 टीम मध्ये मॅच आणि सामना इथून जिंकलेला आहे. चला अभिनंदन टीम काळाचा पाडा. विकेट वरती चला 2 मॅचेस बाकी आहेत सेमीफायनल साठी. टॉस साठी या सतीश, कॅप्टन काळाच्या पाडा टीमचे सतीश या टॉस साठी आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सतीश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. विकेट वरती नाचू नका मित्रांनो प्लीज. चला कॅप्टन सतीश मॅचचा टॉस करण्यासाठी या पुढील मॅचचा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 महत्वपूर्ण षटकार ठोकलेले तो जयेश काडे मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दामोदर बनाम काढायचा पाडा. सतीश कॅप्टन आहे आणि जयेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. चला हार्ड लक टीम बडवल B+. कारण आज इमर्जन्सी एंट्री त्यांना मिळाली. कर्जत दैवली येते त्या ठिकाणी ते